आणि मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी आज परभणीमध्ये सर्वपक्षीय सर्वधर्मीय मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। सर्वपक्षीय मोर्चासाठी खासदार संजय जाधव, आमदार राहुल पाटील, आमदार राजेश विटेकर, मनोज जरांगे, मुलगी वैभवी देशमुख, धनंजय देशमुख परभणीमध्ये दाखल झालेत। थोड्याच वेळात मोर्चाला सुरुवात होणार आहे। नूतन महाविद्यालय इथून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत हा मोर्चा निघेल। सध्या दृश्य पाहतोय मोर्चामधली पंकज क्षीरसागर आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। पंकज, मोर्चाला सुरुवात झाल्याचं कळतंय, कोण कोण सहभागी आहे, कसा प्रतिसाद आहे मोर्चाला? प्रज्ञा, आपण जर बघितलं तर मोर्चाला सुरुवात झालेली आहे आणि हा मोर्चा जो आहे तो पुढे मार्गक्रमण करतोय। नूतन महाविद्यालयाच्या मैदानापासून हा मोर्चा सुरू झालेला आहे। आता नानलपेठ भागामध्ये हा मोर्चा आलेला आहे आणि याच मार्गाने पुढे आपण जर बघितलं तर शिवाजी चौक असेल, नारायण चाळ असेल, महात्मा ज्योतिबा फुले यांचा पुतळा असेल आणि त्यानंतर पुढे शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर हा मोर्चा संपणार आहे आणि त्या ठिकाणी सर्वजण मनोगत त्यांचं व्यक्त करणार आहेत। आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणावर महिला असतील, पुरुष असतील, वृद्ध असतील, तरुण असतील, हे सर्वच जण या मोर्चामध्ये सुरू झालेले सहभागी झालेले आहेत। आणि आपण जर एक बघितलं तर सर्वधर्मीय सर्वपक्षीय असा मोर्चा आहे। परभणीचे खासदार संजय जाधव असतील, आमदार राहुल पाटील असतील, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार राजेश विटेकर असतील, शिवसेनेचे पदाधिकारी, काँग्रेसचे पदाधिकारी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि सर्वच जण इथं सहभागी झाले आहेत। आपल्यासोबत ज्योतिताई आहेत। ताई, काय सांगाल, एकूण आक्रोश जो बघतोय आज दुसऱ्यांदा परभणीत मोर्चा निघतोय बीड नंतर? अगदी बरोबर आहे, हे समाजाच्या आक्रोशाचं प्रतिबिंब आहे आणि याला हे पोलीस प्रशासन कारणीभूत आहे। पोलीस प्रशासनाने जर वेळीच कारवाई केली असती तर कदाचित हा एवढा जनप्रक्षोभ उसळला नसता। एकूण कारवाईला दिरंगाई होते असं वाटतंय का तुम्हाला? आरोपींना पकडण्यासाठी सुद्धा कारवाईंना दिरंगाई झालेली आहे, अख्खा महाराष्ट्र पाहतो आहे। अजूनही एका आरोपीची अटक बाकी आहे, त्यामुळे हे निश्चितच आहे की यामध्ये दिरंगाई झालेली आहे। काही महिला सुद्धा आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलू। एक मुलगी, काय तुझे भावना आहे, तू मोर्चात सहभागी झालेली आहे? संतोष अण्णा देशमुख यांची क्रूरपणे हत्या केलेली आहे। तर आम्ही परभणी जिल्हा येथील यासाठी जमलो आहेत की हे जे प्रकरण झालेलं आहे ते यानंतर कुठल्याही सभ्य पुरुष स्त्री यांसोबत होऊ शकतं, तर मग हे परत कधी होऊ नये म्हणून आम्हाला न्याय हवा। कारण शिवरायांच्या महाराष्ट्रात हे संभाजी महाराजांनंतर पहिलेच प्रकरण आहे जे असं झालेलं आहे संभाजी महाराजांच्या पलीकडे। तर मग मी माननीय देवेंद्र फडणवीस आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री याला विनंती करते की परभणी येथील आम्ही हा मोर्चा काढलेला आहे, आम्हाला फक्त न्याय हवा। काय वाटते ताई, एकूणच ह्या मोर्चामध्ये सहभागी झालेला आहात? म्हणजे ह्या ठिकाणी जो निर्गुण हत्या करण्यात आलेली आहे, बरोबर आहे, ही जी निर्गुण हत्या करण्यात आलेली आहे म्हणजे माणूस म्हणून म्हणायला लाज वाटायला पाहिजे प्रत्येकाला। म्हणून हे सर्वात जास्त द्वेष हा गोष्टीचा आहे, सर्वात जास्त दुःख ह्याच गोष्टीचं आहे। एकूणच जर बघायला गेलं तर तीव्र भावना आहेत। मग महिला असतील, तरुण असतील, या सर्वच मोर्चामध्ये सहभागी झालेले जे आंदोलक आहेत, सर्वपक्षीय नेते आहेत, या सर्वांचं म्हणणं आहे की कुठल्याही यामध्ये जे काही दोषी असतील त्यांना कुठल्याही प्रकारचं पाठी घातलं नाही गेलं पाहिजे आणि त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे। जे दोषी असतील त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, ही प्रमुख मागणी जी आहे ती या मोर्चाची आहे। प्रज्ञा, बरोबर आहे पंकज, आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि जे आरोपी आहेत, जे मारेकरी आहेत, त्यांना कठोरात कठोर शासन व्हायला पाहिजे, हीच जनभावना आहे। आणि गेल्या साधारण 24 दिवसांपासून हीच भावना आपल्याला सातत्यानं बीडकरांमध्ये, परभणीकरांमध्ये देखील पाहायला मिळतेय। पंकज, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।